प्रीमियर लीग भरवली तो उद्देश नक्कीच साध्य झालेला आहे। त्याबद्दल सर्व प्लेयर्स, कमिटी मेंबर आणि सर्व सिनियर प्लेयर्स ज्यांनी या कामासाठी सहकार्य केलं त्यांचं मनपूर्वक धन्यवाद। या आजच्या कार्यक्रमासाठी आलेले गुणलेखक, कॉमेंटेटर, लाईव्ह प्रक्षेपण करणारी NB लाईव्ह आणि इतर टेक्निकल टीम सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद। आपल्या सहकार्यामुळे ही स्पर्धा खूप यशस्वी झालेली आहे आणि न भूतो न भविष्यतो असा प्रतिसाद मिळालेला आहे। पहिल्यांदाच या स्पर्धेचं आयोजन होतं, थोडी मनात शंका होती, भीती होती, काही वादविवाद किंवा काही तत्सम प्रसंग झाले तर काय करायचं, पण सुदैवाने तसं काही झालेलं नाही आहे। त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद। या आपल्या प्रीमियर लीगमध्ये AP वॉरियर्स आपण विजेतेपद पटकावला, अत्यंत चांगला खेळ केला। त्यातही मी खास करून माझे सहकारी गणेश पाटील, विनोद जाधव, अनिल पाटील ज्या पद्धतीने आपण संघाला पुढे नेलं नक्कीच प्रेक्षणीय आणि प्रशंसनीय आहे। आपलं मनपूर्वक अभिनंदन। फायनलमध्ये आपल्या विरोधात जो टीम होती त्यांनी अत्यंत चांगला खेळ केला। विहाना 11 पण थोडे ते कमी पडले, तरीसुद्धा त्यांनी संपूर्ण स्पर्धेत चांगला खेळ करून फायनलमध्ये प्रवेश केला होता। या सर्व आयोजन करताना आपण कुठेही कमतरता राहू म्हणून भोजनासहित 2 दिवस आपण इथे व्यवस्था केली। त्या कामी आपले सरपंच माननीय विजयजी पाटील यांनी आपल्याला खूप सहकार्य केलं। तसेच गावातील प्रत्येक व्यक्तीने या कामात आपलं कार्य समजून सहभाग घेतला, त्यातून ही स्पर्धा अत्यंत यशस्वी झाली आहे। कैलास पाटील असो किंवा माझे सर्व सहकारी कमिटी मेंबर, आपण 2 दिवस खूप मेहनत घेतली आणि त्याचं फळीत या स्पर्धेच्या यशस्वी रूपाने आज सांगता झालेली आहे। मी विशेष धन्यवाद करेन किशोर पाटील, मधुकर पाटील, मधुकर भजागे आणि शनिदास पाटील। आपण जी जेवणासाठी मेहनत घेतली त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद। मग ते सकाळी उठून मटण आणणं असो, आचार्याची व्यवस्था असो आणि त्या कामी सर्व सहकार्य करणं असो, आपण अत्यंत जबाबदारीने ही कामगिरी पार पाडली। त्यातून आज संपूर्ण गावाला या ठिकाणी स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद देता आला। आपले खूप खूप धन्यवाद। या ठिकाणी कॉमेंटेटर म्हणून मनोजी कारवे, आपण 2 दिवस अत्यंत उत्कृष्ट असं समालोचन केलं। या भागातील खडानखडा माहिती आपल्याला आहे। आपण प्रत्येक ठिकाणी समालोचन करत असतात, त्या खेळाडूचं वैशिष्ट्य, त्या गावाचं वैशिष्ट्य आणि त्यातून प्रत्येक खेळाडू कशा पद्धतीने कामगिरी केलेली आहे या त्याचा संपूर्ण लेखाजोखा आपण या ठिकाणी मांडला। आपलं मनपूर्वक धन्यवाद। तसेच या ठिकाणी लाईव्हची व्यवस्था करणारे NB लाईव्ह निवृत्ती बजागे, आपलंही खूप खूप धन्यवाद। आपण ज्या उत्कृष्ट टेक्निकल टीम सहित आपण या ठिकाणी प्रक्षेपण दिलं ते नक्कीच वाखाणण्याजोगं होतं, त्याबद्दल आपलेही धन्यवाद। या ठिकाणी आपल्या गावातील आपल्यासाठी नेहमीच सहकार्य करणारे अनंताजी पाटील, आपण अत्यंत उत्कृष्ट असं या ठिकाणी मंडप व्यवस्था दिली आणि त्यातही आपण विशेष गोष्ट म्हणजे 8 टीमसाठी 8 वेगळे मंडप उभारले, ते प्रत्येक टीमसाठी वेगळी बसण्याची व्यवस्था होती। नक्कीच आपलं कार्य कौतुकास्पद आहे आणि यापुढेही आपलं सहकार्य असंच लाभेल आम्हाला, अशी आपल्याला नक्कीच आशा आहे। ग्रामस्थ म्हणून आपण आपल्या टीमसाठी नेहमीच पुढाकार घेता, त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद। त्यानंतर या ठिकाणी जे खेळाडूंनी सहभाग घेतला त्यामध्ये खेळाडूंसहित आपल्या दिवे गावचे एक उत्कृष्ट क्रिकेटर मनोज दादा, खरं म्हणजे ते या गावाला आता म्हणजे एक प्रकारे आमचे ग्रामस्थच झालेले आहेत। दमन दौरा असो किंवा कुठलाही टुर्नामेंट असो, प्रत्येक ठिकाणी टीमसाठी मार्गदर्शनासाठी कधीही कुठली अपेक्षा न ठेवा नेहमीच तयार असतात। आपलं खूप खूप धन्यवाद। अत्यंत उत्कृष्ट अशी पिच व्यवस्था आपण या ठिकाणी केली, त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद।
आणि मी विशेष कौतुक करेन या गावातील सर्व प्लेयर्सचं, त्यामध्ये लहान मुलं असतील, मोठ्या म्हणजे 40+ खेळाडू असतील किंवा रेग्युलरवाले, आपणही अत्यंत उत्साहाने या ठिकाणी सहभाग नोंदवला आणि कुठलंही विघ्न न आणता ही स्पर्धा आपण पार पाडली, त्याबद्दल आपलं सर्वांचं खूप खूप कौतुक, धन्यवाद. आपण पुढच्या वर्षी या पद्धतीने किंवा याच्याही पेक्षा भव्यदिव्य असं आयोजन नक्कीच करू आणि या संपूर्ण कार्यात आपलं जे सहकार्य मिळालं त्याबद्दल आपलं सर्वांचं धन्यवाद. शेवटी मला फक्त आणखी एक धन्यवाद करायचे सर्वांचं. पहिल्यांदा म्हणजे जी आपण IPLची प्रोसेस सुरू केली स्टार्टिंगपासून, त्यावेळेस मला खरोखर अपेक्षा नव्हती की 112 प्लेयर्स त्याच्यामध्ये सहभाग होतील आणि तुम्ही सर्वांनी सहभाग दाखवला फॉर्म भरण्यापासून स्टार्टिंगपासून. आणि आपण जे डिजिटल पद्धतीने केलं सर्व काय, त्याच्यामध्ये पण तुम्ही कधीच त्याला असं हे म्हटलं नाही का हे आम्ही नाही करू शकत, पेपरवर करू शकतो, असं कधीच नाही. सर्वांनी सहकार्य केला. आणि त्याच्यानंतर सर्वात प्रथम मला जे ओनर्स आहेत त्यांनीसुद्धा भरपूर सहकार्य केलं आपल्याला, कारण विदाऊट ओनर्स हे सर्व काही सक्सेसच नसतं झालं असतं. ओके, तर त्याच्यामुळे त्यांचंसुद्धा धन्यवाद. आणि लास्ट प्रशांत आणि शुभम यांचं मला खास करून धन्यवाद द्यावंसं वाटतं, कारण ते कमिटीमध्ये सुद्धा नव्हते तरी पण त्यांनी IPLचे जे ऑक्शन आहेत आणि त्याच्यानंतर जे बाकी काही रूल फॉर्मेशन म्हणा किंवा इवन इथे छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपल्याला सक्सेस करण्यासाठी, टुर्नामेंट सक्सेस करण्यासाठी जे एक्झिक्यूट करण्यासाठी त्यांनी ते केलं, त्यांच्यासुद्धा प्रशांत, भूषण, त्याच्यानंतर बाकी सर्व मंडळी त्यांच्यासोबत जे आहेत, यश झालं, सूरज झाले, ग्राउंड साफ करण्यापासून सर्व लोकांनी, छोट्या छोट्या मुलांनी, वेदांत वगैरे सर्वांनी फार मेहनत घेतली, त्यांचंसुद्धा धन्यवाद. आता मी हँडओव्हर करतो माईक कारवे सरांना. आपण या ठिकाणी स्पर्धेचं बक्षिसाचं नियोजन करताना आपण स्पेशली कोणाला आर्थिक भार सोसू लागू नये म्हणून आपण प्रत्येक आपल्या खेळाडूकडून कॉन्ट्रीब्युशन केलं, कारण संपूर्ण गावाचा सहभाग अपेक्षित होता. परंतु नेहमीप्रमाणे आपले विजयजी पाटील यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन विजेत्या संघासाठी 10,000 आणि उपविजेत्या संघासाठी 5,000, 7,500 ही दोघांसाठी 7,500 अशी रक्कम हे विजयजी पाटील यांनी स्वतःहून आपल्या खुशीने ही स्पर्धेसाठी विजेतेपदाची रक्कम जाहीर केली आहे. विजेत्या संघाला 10,000 आणि उपविजेत्या संघाला 5,000. त्याबद्दल विजयजी पाटील यांचं मनपूर्वक धन्यवाद. आणि संपूर्ण सगळ्या टीमला विनंती करतोय, विजेती जी टीम आहे ती डाव्या साईडला बसेल आणि उपविजेती जी टीम आहे ती स्टेजच्या समोर उजव्या साईडला बसेल. याच्या पुढच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मी आपले सर्वांचे लाडके मनोजी कारवे सर यांना सुपूर्द करतो. त्यांनी पुढील सूत्रसंचालन सांभाळावं असं मी त्यांना विनंती करतो. येस, थँक्यू. तर सर्वप्रथम आपण जसा उल्लेख केला श्याम सरांनी, युवराज सरांनी, की संघ मालक महत्त्वाचे असतात आणि त्या संघ मालकांना आपण एकदा टाळ्यांच्या गजामध्ये त्याचे आभार व्यक्त करूया. का आठी पण संघ मालक, त्यामध्ये AP वॉरियरचे अनिल पाटील, प्रशांत पाटील, टाळ्या वाजवत राहा. रॅपिड पॅन्थरचे प्रसाद पाटील, त्यानंतर रेगिंग रॅमचे रामप्रसाद पाटील, जयदुर्गा ब्लास्टरचे श्रीनिदास पाटील, कैलास पाटील, विहार 11चे विजयदादा पाटील, रुद्रा 11 83-88चे रवी शेलार, VS पॉवर स्ट्रायकरचे सुधाभाई पाटील आणि वैभव पाटील, आणि भूमिक 11चे श्रीराम शेलार आणि भाऊ शेलार यांचे आभार. आणि जे ऑनलाईनचं सर्व हँडलिंग केलं, टेक्निकल बाबी ज्याने पुन्हा सांभाळल्या, त्या युवराज पाटीलसाठी टाळ्या वाजवा. सॉफ्टवेअर असेल, ॲप असेल, पूर्णपणे लॅपटॉपवरती प्रत्येक गोष्टीचं त्यांनी लेखांकन केलं आणि इत्यंभूत माहिती तुम्हाला पुरवत राहिले आणि त्यांचे आपण आभार व्यक्त करू. त्यानंतर आभार व्यक्त करूया ज्याने आपल्याला स्पर्धेसाठी सामनावीर ह्या प्रत्येक खेळाडूला लंच बॉक्स दिलं. स्वर्गीय शेवंतीबाई मोतीराम पाटील स्मरणार्थ त्यांचे आभार. कॅप आपल्याला सुपूर्द केली नितेशजी पाटील साहेबांनी, त्यांचे आभार. ट्रॉफी आपल्याला सुपूर्द केली मॅच मॅचची युवराज पाटील साहेबांनी, त्यांचे आभार. आणि कॅम्पा दिला आपल्याला समीर गोडे साहेबांनी, त्यांचे आभार. आणि मोरिया इव्हेंट्सवाल्यांचे स्पेशली आभार व्यक्त करूया. कार्तिक शेलार, खूप छान त्यांनी इव्हेंट कव्हर केला जो आपण उद्घाटन सोहळा बघितला. त्यानंतर जसं विजेता पाटील साहेबांचा उल्लेख केला की कॅश प्राईज तर त्यांनी दिली आपल्याला, परंतु दोन्ही कॅटेगरीसाठी त्यांनी सायकल उपलब्ध करून दिली. सायकल मी आपली सिरीजसाठी विजयदादा पाटील
रेग्युलरसाठी सुद्धा सायकल आहे आणि 40+ साठी सुद्धा सायकल त्यांनी आपल्याला प्रदान केलेली आहे. त्यांचे आभार. त्यानंतर सर्व लीग फायनलच्या सामन्यासाठी सामनावीर बक्षीस युवराज पाटील मी उल्लेख केला. त्यानंतर संपूर्ण टुर्नामेंटसाठी पाण्याची व्यवस्था विलास शेलार, टाळ्या वाजवा. नितीनजी पाटील मॅन ऑफ द मॅचसाठी लंच बॉक्स. प्रशांत एन पाटील विनर रनर ट्रॉफी, टाळ्या वाजवा, तालिया बनती आहे. तसेच उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि यस या दोघांसाठी चषक आणि शूज आपल्याला पुरस्कृत केले भूषण पाटील आणि यश पाटील यांनी. त्यानंतर सुजल जाधव आणि पंकज पाटील यांनी किती बॉल लागतील तितके दिले. सर्वात जास्त घालवले ते विनय पाटीलनी. पुढच्या वर्षी डबल द्यावे लागतील. त्यांचे आभार. त्यानंतर जेवणासाठी 30 किलो तांदूळ संदीप पाटील साहेबांनी दिलं, आभार. रामदासजी म्हात्रे साहेबांनी जेवणाची चणा डाळ. कैलासजी पाटील साहेबांनी संपूर्ण टुर्नामेंटसाठी वायफायची फ्री व्यवस्था केली आहे. रुपेशजी पाटील साहेबांनी 3rd आणि 4th विनर्ससाठी चषक दिलं. आणि संपूर्ण PPA साठी सहकार्य स्पॉन्सरशिप देऊ इच्छिणाऱ्या सर्व आयोजकांचे आभार व्यक्त करूया. आणि विशेषतः कालचं जेवण विजेता पाटील, आजचं जेवण देणारे कमिटी, सर्वांचे आभार. चला आता तुम्हाला प्रतीक्षा असेल, तुम्ही बघतायत ट्रॉफीज वगैरे. एकदा कॅश स्पॉन्सर बोलूया. चला टाळ्या वाजवत राहा. 2000 फ्रॉम शनिदास पाटील सहकार्य. घनश्याम पाटील साहेबांकडून डॉक्टर घनश्याम पाटील 1000 रुपये. युवराज पाटील साहेबांकडून 5000. सूरज पाटील साहेबांकडून 1000. कैलास एस पाटील साहेबांकडून 1000. भगवान एन पाटील 1000. भाऊ एल शेलार 1000. सत्यवान एस शेलार 1000. रोहित पाटील 1000. किशोर पाटील 3000. विशाल एस पाटील 2000. गणेश पाटील 5000. जयेश शेलार गोट्या ₹1000. वनराज पाटील 1000. मधुकर बजागे 1000. मधुकर पाटील 1000. कान्हा धर्मा चोरगे 1000. विजय एस पाटील 1000. महेंद्र 2000. संदीप शेलार 1500 आणि विजयदादा पाटील 15000. संदीपजी म्हात्रे मामा क्रेशरवाले, मामा क्रेशरवाल्यांकडून 10,000 आणि संदीप म्हात्रेकडून 5000. येस, धन्यवाद दोघांचे आभार, शतशः आभार. तर सर्वांचे पुन्हा एकदा शब्दसुमनाने आभार व्यक्त करतोय. पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज नाही. युट्यूबवाले पंच सर्वांचे आभार. खंडोबा क्रेशर आणि पांडे क्रेशर यांच्याकडून 5,000 रुपये योगदान आलं, आपल्याला मदत आली, धन्यवाद. कॅश प्राईज झालं, वस्तूंचा आपण नामोल्लेख केला, कोणी कोणी काय दिलं, आणि आता मात्र आपण घेऊया त्या वस्तू. चला, गाववाले पण खूप आहेत ना? गाववाले आहेत का? कोण कोण आहेत गाववाले? मजा आली का 2026च्या स्पर्धेसाठी? मग असं एकत्र राहायचं, असंच राहायचं एकत्र. विजेता काय बोलले मगाशी की पुढच्या वर्षी आपण 4 डे नाईट ठेवू, आणि करायची ना, त्यासाठी तुम्हाला एकटीचं बळ दाखवायचं. एकदा टाळ्या वाजवा स्वतःच्या गावासाठी. पिसे ग्रामस्थ मंडळ असंच एकजूट राहा. पूर्ण 9चा खर्च दादाने डिक्लेअर केलाय विजयदादा पाटील साहेबांनी येणाऱ्या पुढच्या स्पर्धेमध्ये, नाईट फॉर्मॅट. चला, फायनलचा मॅच डिक्लेअर केलेला आम्ही, नंतर करेक्शन केलं. विनोद जाधव, टाळ्या वाजवा विनोद जाधव साठी. मस्त परफॉर्मन्स, 12 धावा खर्च केला, 3 गडी बाद केले, 1 षटक हाताळलं, आणि विनोद फायनल जिंकण्यासाठी ज्याने सिंहाचा वाटा उचलला तो ठरलाय फायनल मॅचचा हिरो विनोद जाधव. सन्मान्य शनिदास पाटील दादा आणि सत्यवानजी शेलार भाऊ, आपण या इकडे. शनिदासजी पाटील आणि सत्यवानजी शेलार आपण इकडे या. आणि किशोरदादा पाटील आणि मधुकरजी बजागे आपण पण या स्टेजवरती, या स्टेजवरती या. मधुकर पाटील, मधुकर बजागे, किशोरजी पाटील, शनिदास पाटील, सत्यवान शेलार, रोहिदासजी शेलार, या. आपली स्पर्धा आपणच पार पाडली आणि आपला शुभ असते आपण आता खेळाडूंना देऊया बक्षीस. रोहिदासजी पाटील आपण पण या. मनोजी भुईर आमचे क्रिकेट क्युरेटर कोच, या आपण पण या. किशोरजी पाटील,
याच्या शुभ हस्ते घेतोय विनोद जाधव फायनलचा मॅन ऑफ द मॅच. मस्त खेळला, मस्त बॉलिंग आणि त्या बॉलिंगच्याच आधारे धावांवरती रोख लगावण्यामध्ये क्षमता दाखवली विनोद जाधवने. आणि विनोदला आपण थोडंसं एकच प्रश्न विचारू, फायनल कशी वाटली? PPL मध्ये परफॉर्मन्स करायची इच्छा होती विनोद, तर बॉलिंग करायची इच्छा होती, पण तू ह्या बॉलिंगसाठी प्रयत्न किती केले आणि तुम्ही प्रॅक्टिस कशी केली स्पेशली PPL साठी? प्रॅक्टिस तर माझी रोजच चालू आहे आणि या मॅचसाठी सुद्धा आम्ही खूप प्रयत्न केला आणि आम्ही जिंकणार हे आम्हाला माहीतच होतं. क्या बात आहे, माहिती होतं. जबरदस्त अनुभव होता तुमचा. चला कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि विनोद, तुमच्याकडून अपेक्षा आहेत की असा परफॉर्मन्स तुम्ही 40+ मॅचेससाठी करा, असे ग्रामस्थांची इच्छा आहे, मधुकर पाटील दादांची इच्छा आहे, इच्छापूर्ती करा. आणि आपण बेस्ट फिल्डर जोडलाय बरं का, बेस्ट फिल्डर ज्याने सुंदर झेल टिपला असेल, आठवतं कोण आहे तो? एक मस्त झेल टिपला गेली 2 दिवस, नावं घ्या जरा. किंवा रनआउट केला असेल, विस्टकर फिल्डर, कॅच असेल, रनआउट केला असेल, चांगली फिल्डिंग केली असेल, कोण असेल? अजून मला नाव ऐकायला येत नाही, अजून नाही. येस, ये जाय बापू, सुदेश पाटील ठरलाय उत्कृष्ट फिल्डर. वाह सासरे बुआ, बहुत बढ़िया, सही पकडे, सही पकडे. बेस्ट फिल्डरचा अवॉर्ड गेला सुदेश पाटील आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण देऊया. डॉक्टर घनश्याम पाटील, सत्यवानजी शेलार, दोघे या. सत्यवानजी शेलार, श्यामजी पाटील, डॉक्टर या. सुदेश पाटील बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट, बेस्ट फिल्डर ऑफ PPL 6, जो चांगला कॅप्टन आहे आपल्या संघाचा, त्यांनी कॅप्टन्सी सुद्धा केली आणि तो ठरला या स्पर्धेचा बेस्ट फिल्डर. सुदेश 2 शब्द बोलू शकतो? आणि पुढचं बक्षीस मी विनंती करेन की भूषणजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही देऊ इच्छितो. जे पुढचं बक्षीस असेल बेस्ट गोलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज. सिंगल ना, आणि त्याच्यासाठी सुंदर चषक आणि शूज आहेत, ब्रँडेड शूज. आणि घ्या ना नावं, तुम्ही सांगायला कशाला पाहिजे, नावं तर घ्या. कोण असेल उत्कृष्ट गोलंदाज PPL 2026 चा उत्कृष्ट गोलंदाज? एक क्लू देतो तुम्हाला, ज्याने 6 विकेट प्राप्त केलेत, 6 विकेट टेकर. अजून एक क्लू देतोय, आयकॉन पण आहे, जय शेलार. 6 विकेट प्राप्त केले आणि तो उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय PPL 2026 चा. हा महागडा तगडा खेळाडू ऑक्शन मध्ये फार चांगली प्राइस प्राप्त केली आणि PPL मध्ये या 2026 मध्ये तो उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय. तो डेडिकेट करतोय, कशिश भरा आशिष. या आशिष, तुला डेडिकेट केलंय जय शेलारने उत्कृष्ट गोलंदाजाची ही बक्षीस आणि भूषणजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते. वा, मनाचा मोठेपणा, टाळ्या वाजवा जयेशसाठी. वा, मस्त परफॉर्मन्स जयेश, छान. थांबा थांबा जयेश, मला वाटतं भूषणच्या डोळ्यामध्ये पाणी आलंय, भूषण आनंदाचे अश्रू. आशिष, माफ करा, भूषण आशिष, भूषण साहेबांनी दिलं. आशिष कसं फील करतोय? अरे ये उत्कृष्ट फलंदाज यश पाटील, आपण या, आपल्या शुभ हस्ते आम्ही देऊ इच्छितो. ज्याच्यासाठी शूज पण आणि चषक पण आहे ना, शूज आणि चषक यश पाटील देतील.
कोण आहे तो फलंदाज ज्याने ठोकल्या 129 धावा? एकशे 129 धावा बोलले. विनयच्या तुम्ही मोजल्यात का? विनय अबो 150 आहे. नरेश शेलार ठरलाय उत्कृष्ट फलंदाज ज्याने ठोकल्या 129 धावा. अष्टपैलू क्रिकेटर, पिशे संघाचा तगडा खेळाडू उभारताय. मस्त उभारी घेतली त्याने आणि PPL 2026 मध्ये पिसे प्रीमियर लीग मध्ये त्याने पटकावली आहे ही ट्रॉफी. उत्कृष्ट फलंदाजाची यश पाटील देत आहेत नरेश शेलारला ब्रँडेड शूज आणि सुंदर ट्रॉफी. नरेश थांबा. नरेश कोणीच बोलत नाही. बक्षिसं घ्यायची नसतात, घेताना बोलायचं असतं. प्रश्न नाही विचारत, तुला जे वाटेल ते बोल. कसं फील करतोय? तुझं परफॉर्मन्स करण्यासाठी तुम्ही किती प्रयत्न केले? दबाव होता का? तुला कोणी मार्गदर्शन केलं? आणि तुझी तयारी कशी होती? मी दबावाखालून नाही खेळले हो. जशी गेम चालली तसं खेळत झालो. आणि चेंडू टाकताना तुम्ही कुठले चेंडू हाताळले जेणेकरून समोरच्या फलंदाजाला थांबवू शकलास? तुझी हाताळणी काय होती? तुझे नॅचरल चेंडू होते की काहीतरी वेगळं पण दाखवलं तुम्ही? नॅचरल चेंडू होतं. क्या बात आहे. चल तो थोडक्यात बोलतो, शॉर्ट आणि स्वीट. येस, कॉंग्रॅच्युलेशन्स नरेश शेलार जो ठरलाय PPL 2026 चा उत्कृष्ट फलंदाज. आणि आता आपण जाऊया सिरीजच्या आधी चौथा क्रमांक. गणेश भाऊनी हॅट्रिक केले चौकारांचे. त्यांना एक स्पेशल बक्षीस देत आहेत. ऑनलाईन पेमेंट आहे. चंदू पाटील देत आहेत गणेश पाटील यांना ऑनलाईन. फार मोठी रक्कम असेल, सिक्रेट आहे मित्रांनो. युवराज पाटीलने पण हॅट्रिक केली, त्याला पण द्यायचे. युवराज पाटीलला पण लागू आहे आणि आपल्याला पण लागू आहे. हे आमचे जिजाजी आहेत गणेशजी पाटील. टाळ्या वाजवा. काय मस्त खेळतात. 40+ मध्ये सुद्धा जबरदस्त क्रिकेट आणि या स्पर्धेमध्ये सुद्धा लाजवाब कामगिरी त्यांनी प्राप्त केले. बक्षीस गणेशजी आपल्याला कसं वाटतंय? आता खेळताना आपली मुलं खेळली, आपला गाव खेळला आणि गावातली सर्व मुलं खेळली. तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता या PPLच्या माध्यमातून? आता बोलण्याची इच्छा खूप होती, पण आता थकलो आहे. कारण का आता मी 40+ नाही, आता मग 50+ झालो. ठीक आहे. युवराजजी पाटील आपण पण मॅच साठी जेवण केलं नाही. वा. आपल्या सर्वांना म्हणजे गणेश नानाकडून सर्वांना शिकायचे आहे. जेवणासाठी एवढं छान जेवण होतं. मटणाचा एवढा वास येत होता, चणा डाळीचा पण भरपूर वास येत होता. पण मॅच होती म्हणून त्यांनी जेवण नाही केलं. मला वाटतं ते एकच असे प्लेयर असतील इथे का मॅच केल्याची मला जिंकायची आहे, त्याच्यासाठी त्यांनी जेवण नाही केलं. म्हणजे मानावं लागेल. त्याच्याकडे भरपूर स्ट्रॅटेजिस्ट आहेत ते आमच्यासाठी. मी हीच मॅच नाही, कधी पण 40+ची मॅच असली ना की मी जेवण करतच नाही. फक्त सुरुवातीला घरूनच जेवण करून जातो मी, त्याच्यानंतर दुपारी जेवण करत नाही. थोडक्यात माझ्या ताईच्या हातचं जेवण आवडतं, हे क्लिअर कट आहे. माझ्या बहिणीच्या हातचं जेवण आवडतं. विकेट हॅट्रिकसाठी पुन्हा एकदा युवराज पाटील आणि पंढरनाथ पाटील आणि माझी जी पैज लागली होती की 20 धावा मी काढणार, परंतु फायनल मॅच होती. मला फायनल जिंकायची होती, मला पंढरशी जिंकायचं नव्हतं. क्या बात आहे. काय विचार आहेत बघा. आणि विनय पण त्यांना ऐकतोय, प्रणय पण त्यांना ऐकतोय. त्यांचेच पप्पा इथे बोलले, मस्त बोलले. आणि युवराजी पाटील टाळ्या वाजवा सरांसाठी. टेक्निकल पूर्णपणे गोष्टी हँडल केल्या आणि दोघांकडून त्यांना बक्षिसाची खैरात झाली. ऑनलाईन पेमेंट स्कॅन झालंय. वा वा, टाळ्या वाजवा. फार मोठी फिगर असेल हा. टॅक्स वाचवण्यासाठी हा प्रयत्न आहे. अभिनंदन अभिनंदन युवराजजी. तुमची मेहनत, तुमचे प्रयत्न आणि त्याचं फळ तुम्ही इथे प्राप्त केलंय. सर्वांचे आभार, सर्वांचे आभार. आणि आता आपण सिरीज देण्याच्या आधी चौथं तृतीय बक्षीस देऊया. त्यानंतर आपण सिरीज परत एकदा डबल रनर अप आणि नंतर चॅम्पियन करू. असं करू आपण. तर या चौथा क्रमांक कोणी प्राप्त केलाय? टाळ्या वाजवा संघासाठी. जय दुर्गा ब्लास्टर. अभिनंदन. जय दुर्गा ब्लास्टर.
म्हणजेच शहीनदास पाटील आणि कैलास पाटील यांनी बांधलेला संघ. कॅप्टन कैलास पाटील होते. प्रयत्न तर खूप केले कैलास पाटील यांनी सुद्धा. एक तगड्या धावगांचा टार्गेट होता, तो चेस करण्यासाठी प्रयत्न केले, परंतु शेवटच्या मोमेंटला प्रयत्न अपुरे पडले. त्या कारणाने चौथा क्रमांक इथे प्राप्त केला आहे. पीसीए प्रीमियर लीग 2026चा संघ आहे ब्लास्टर, चौथा क्रमांक. उमेशजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आणि ट्रॉफी आम्हाला दिली रुपेश पाटील साहेबांनी, त्यांचे आभार. आणि कॅश प्राइज कमिटीकडून हॅलो 4,000 कॅश प्राइज ऑल्सो कमिटीकडून. टाळ्या वाजवत राहा, टाळ्या वाजवत राहा. चौथा क्रमांक प्राप्त केलाय. 8 संघांमधून चौथा संघ ठरलाय. लाजबाब कामगिरी या ठिकाणी. जय दुर्गा ब्लास्टरची शनीदास पाटील, कैलास पाटील यांचा हा संघ बांधलेला संघ आणि तो ठरलाय PPL 2026 पीसेचा चौथा क्रमांक पटकावणारा संघ. मोर्या 4,000 तुम्हाला कॅश प्राइज पण कमिटीकडून सुपूर्द होणार आहे. तुम्ही ते जिंकलेलं आहे. आणि त्यानंतर तृतीय बक्षीस, तृतीय ट्रॉफी उचलणारा संघ कोण? ज्यांची काल फार पॉवर होती, आज ती पॉवर डाऊन झाली. चार्जिंग तुझी डाऊन होती आज. सुधाभाई पाटील आणि वैभव पाटील यांचा VS पॉवर स्ट्रायकर्स तृतीय क्रमांक. विजयदादा पाटील आपण येत आहे जरा. विजयदादा पाटील आपल्या शुभ हस्ते ट्रॉफी द्यायची आहे, या. आणि आम्हाला ही ट्रॉफी पुरस्कृत केली रुपेशजी पाटील यांनी, त्यांचे आभार. सन्मान्य आपले पिसेगावचे प्रथम नागरिक रिंकल गोपन विजय पाटील जे सरपंच आहेत आणि विजयदादा सुद्धा सरपंचच आहेत आपले, ज्यांच्या शुभ हस्ते घेतोय हा किताब संघ वैभव सुधा पॉवर स्ट्रायकर, VS पॉवर स्ट्रायकर. कॅप्टन 2 मिनिटं थांबा. सुदेश आता तरी थांबा, आपण कॅप्टनला आता बोलावं लागेल. आणि मी कैलासची पण बोलणार आहे. कैलास पाटील चौथा क्रमांक ज्याने पटकवला. वैभव आपण बोला पॉवर स्ट्रायकरच्या वतीने. कॅश प्राइज घ्या, कॅश प्राइज घ्या. या स्कॅनर आणा, स्कॅनर. 4,000 तुम्हाला सुद्धा आहेत कमिटीच्या वतीने. आणि कैलासजी पाटील आपण समोर या. आपण चौथा क्रमांक जो पटकावला दुर्गा ब्लास्टरच्या वतीने, कॅप्टन्सी केली आहे. तर काय कमी पडलं, उणिवा जाणीवा सर्वांना सांगा. तुम्हाला तुमच्या मनाला काय वाटलं, कारण तुम्ही स्पर्धेमध्ये अगदी लाजवाब कामगिरी केली. तुमचा परफॉर्मन्स सुद्धा आज आम्हाला आवडला. बॅटिंग सुद्धा, बॉलिंग, फिल्डिंग सुद्धा लाजवाब केली. तुमच्या मनाने जे असेल ते बोला इथे. ॲक्च्युली कमी काही नाही पडलं. माझ्या संघाने एक अतिशय चांगलं उत्कृष्ट योगदान दिलं टीमसाठी. आणि सर्व टीम मेंबरला मी माझ्या वतीने आमच्या दादा श्रीनिवास पाटील ओनर आहेत टीमचे, तर आमच्या वतीने सर्व खेळाडूंचे, आमच्या टीमच्या मेंबरचे मी आभार मानतो. त्यांनी अतिशय चांगलं खेळ दाखवून आमची टीमला सेमीफायनलपर्यंत रस्ता आणला होता. परंतु काही आता खेळ आहे शेवटी, एक जिंकणार एक हारणार, तर ते जे हार झाली ते आम्हाला मान्य आहे. नक्कीच तुम्हाला पुढच्या वर्षीसाठी शुभेच्छा दादा, दोघांना पण शुभेच्छा. आणि आपल्याला जी सायकल सुपूर्द केली आहे 40+ कॅटेगरीसाठी, एकदा धन्यवाद बोलूया आपण विजयदादासाठी. दोन्ही पण कॅटेगरीला सायकल प्लस कॅश प्राइज प्लस जेवण सर्व काय, आणि पुढच्या वर्षी सुद्धा सर्व काय मिळणार आहे. असे आपले सर्व गुण संपन्न विजयदा पाटील यांच्या वतीने सायकल 40+ संघाचा कॅटेगरीचा मॅन ऑफ द सिरीज. ज्या खेळाडूने 2 गडी बाद केले पण 81 धावा कुठल्या? 40+ सांगा. खरंच कैलासजी तुम्हाला मान्य आहे? कैलासजी
या कैलास पाटील ठरलेत 40+ मॅन ऑफ द सिरीज. कोणती सायकल पाहिजे जी विजयदादा पाटील साहेबांनी पुरस्कृत केली सायकल प्राप्त केले कैलास पाटील यांनी. मॅन ऑफ द सिरीज पीसीए प्रीमियर लीग 2026 चे ठरलेत 40+ कॅटेगरीचे खेळाडू ग्राम विकास अधिकारी पदाचे कार्यकर्ते खेळतायत असे जे स्वीकारतायत ही सुंदर सायकल. सोबतीला अथर्व पण जोडला गेलाय. टाळ्या टाळ्या वाजवा कैलाजी पाटील साहेबांसाठी. मस्त परफॉर्मन्स सिरीज मिळाली त्यांना. चला सायकल जवळ आहे तर असंच बोला. सिरीज बद्दल आता बोला. सिरीजबद्दल म्हणजे आपण नॅचरल खेळ खेळत राहिलो. रन जसे आले तसे खेळत गेलो. त्याच्यानंतर माझी फिटनेस महत्त्वाची होती कारण माझ्या रेग्युलर टीमला माझं योगदान काय पाहिजे हवं तसं मिळत नाही. कमरेचा प्रॉब्लेम होता, पायाचा प्रॉब्लेम होता. पण 15-20 दिवसापासून मी थोडा फिटनेसकडे लक्ष देतो, व्यायाम करत होतो. त्याच्यामुळे मला जरा त्याचा फायदा नक्कीच झाला. धन्यवाद. ठीक आहे, अभिनंदन कैलाजी पाटील. आणि 40+ संघाला कैलासकडून इतक्या चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा आहे आणि ती पुढे करत राहणार. आणि फिटनेस मेंटेन ठेवा नक्कीच. पीसीए संघ 40+ मध्ये सुद्धा तगडाच बनू पाहतो आणि बनला पाहिजे. आणि आता आपण देऊया स्पर्धेचा सेकंड रनरअप आधी देऊया, नंतर आपण सिरीज देऊ, नंतर मग चॅम्पियन. चला रनरअप नाराज होऊ नका विजयदादा पाटील. फायनल पर्यंत पोहोचलं इथे तुमचा विजय आहे. आणि संघ विहाना 11 ठरलाय पीसीए प्रीमियर लीग 2026 चा द्वितीय पारितोषिक पटकावणारा रनरअप संघ. टाळ्या वाजवा विहाना 11 साठी. हॅलो हॅलो. खूप छान परफॉर्मन्स दिलं विहाना 11ने. फायनलच्या मुकाबल्यामध्ये विनय लवकर बाद झाला आणि त्या संधीचं सोनं केलं चॅम्पियन संघाने. हे मात्र वेगळं सांगायची गरज नाही. पंढरी वा चांगला परफॉर्मन्स. पंढरीनाथ बोलतील आता. पंढरीनाथ कॅप्टन्सी आपण केली, बोलावं लागेल. आपण द्वितीय बक्षीस पटकावलंय. चला विजयदादा बोलतील. विजयदादा फायनल पर्यंत आपण पोहोचलात, आपण आपल्या पद्धतीने बरोबर बोलणार इथे. हॅलो, मी सर्वांचे पहिल्यांदा अभिनंदन करतो की एवढ्या संख्येने रोज दोन्ही दिवस उपस्थित राहिले आणि या स्पर्धेला खूप मेहनतीने एकत्र येऊन स्पर्धा पार पाडली, यासाठी सर्वांचे अभिनंदन करतो. येस, आणि त्यांनी संघाचं पण अभिनंदन केले की त्यांच्या मालकीचा संघ म्हणजे तुम्ही नेहमीच खेळतात, हे वेगळं सांगायची गरज नाही. आणि तुम्ही इतकं भारी प्रदर्शन केलं की फायनल पर्यंत पोहोचलात आपण. खूप छान, अभिनंदन विहान 11. तर आपण चॅम्पियनच्या आधी देऊया ही दुसरी सायकल. रेग्युलर क्रिकेटर कोण असेल मॅन ऑफ द सिरीज? खरंच हो, आधीच डिक्लेअर झालं. तर विनय पाटीलने धावा केला 160 आणि 5 गडी बाद केले आणि तो तगडा खेळाडू ठरलाय मॅन ऑफ द सिरीज रेग्युलर क्रिकेटच्या ह्या संघामधील विनय गणेश पाटील. सायकल सुपूर्द केलेली आपल्याला पुरस्कर्ते विजेता पाटील समोर आहेत. सर्वांचा हात लागूया. या सर्वांनी समोर या. विनय पाटील येणाऱ्या काळामध्ये अनेक सिरीज प्राप्त करणार आहे, सिरीज मॅन बनणार आहे, हे वेगळं सांगायची गरज नाही. 2 अर्धशतक ज्यांनी ठोकली, 63, 69, काय ते फटके. पुढच्या वेळची बॉल स्पॉन्सर विचार करेल किती बॉल द्यायचे ते. विनय 2 मिनिटं बोल. इथेच थांब, विनय थांब. वा, टाळ्या वाजवा. स्ट्रॉंग हेड आहे, मनगटात ताकद खूप आहे. स्टील बॉडी, स्टील बॉडी म्हणू शकतो आपण. ताकद काय, शॉर्ट आर्म जॅबचे फटके, फ्रंट फूटचा अगदी मास्टर ब्लास्टर आहे. विनय बोल, तुला जे बोलायचं ते बोल.
परफॉर्मन्स करताना फायनलमध्ये नांगी टाकली की तुझा जो परफॉर्मन्स झाला तुझ्यानुसार बरोबर झाला की काही चुका झाल्या फायनलमध्ये महत्त्वाच्या मॅचमध्ये? बॅटिंग करताना मी थोडी घाई झाली माझी, पण टीममधून मला फक्त फिल्डिंगमध्ये साथ नाही भेटली, बाकी टीममध्ये मला सगळ्याची साथ भेटली. आणि जेव्हा टॉस झाला फायनलमध्ये तुमच्या मनाला असं खेद वाटला की पहिली बॅटिंग की पहिली फिल्डिंग आली पाहिजे ती? नक्की तुमची म्हणजे इच्छा काय होती अशा वेळेला? आम्ही तर बॅटिंगच करणार होतो. आणि जो परफॉर्मन्स झाला इतर खेळाडूंचा, त्या खेळाडूंमधील तुला कोणाचं परफॉर्मन्स फायनलमध्ये जास्त आवडलं? पंढरी पाटील. क्या बात आहे. आणि नक्कीच तुम्ही इथे जर फायनलमध्ये चांगला परफॉर्मन्स दिला असता तर चॅम्पियन पद असू शकलं असतं तुमच्याकडे? नक्कीच. आणि पुढच्या वर्षी अपेक्षा करू की PPL 2027चा चॅम्पियन विहाना 11 असेल? हो नक्कीच. त्यासाठी संघासाठी काय सांगू इच्छितो? संघ पुढच्या वेळेस थोडा चांगला बनवायचा प्रयत्न करेन मी. ऑप्शनला नव्हतो जरा टेबलावर, मी मॅचला गेलो म्हणून. हरकत नाही. आणि आपल्या गावाला सांग की PPL ची स्पर्धा घडवली असं सहकार्य असू दे. सर्वांना सांगतो, यावर्षी जो काय चुका झाल्या असतील पुढच्या वर्षी आपण सुधरू आणि चांगल्या प्रकारे पुढचा नियोजन करू आपण. टाळ्या वाजवा. विनय पाटीलसाठी जो ठरलाय मॅन ऑफ द सिरीज, आणि अभि बजाव चॅम्पियन. चॅम्पियन कम ऑन चॅम्पियन AP वॉरियर्स. पिसे प्रीमियर लीग 2026चा चॅम्पियन संघ ठरलाय AP वॉरियर्स. आणि लक्षात घ्या की जे द्वितीय बक्षीस दिलं आम्ही त्यांना सुद्धा कॅश प्राइज मिळणार आहे, लक्षात घ्या. आणि इथे चॅम्पियनसाठी 10,000 विजयदादा पाटील साहेबांकडून आणि 3,000 कमिटीकडून, बरोबर 13,000चं बक्षीस, 13,000 कॅश प्राइज चॅम्पियनसाठी. आणि रनअप संघाला कॅश प्राइज द्यायची आहे, त्यांना मिळणार आहेत 9,000. त्यातील 5,000 विजयदादा पाटीलकडून आणि 4,000 कमिटीकडून देऊन टाकले. आणि आता इथे घेतील चॅम्पियन. ओ बजाव चॅम्पियन सॉन्ग. डीजे कुठे गेले? बार बार जीतने वाले को बाजीगर कहते हैं, बराबर, और हमेशा जीतने वाले को चैंपियन कहते हैं. चैंपियन 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 AP वॉरियर्स. अभिनंदन अनिल पाटील, अभिनंदन प्रशांत पाटील. यस श्याम सर. मी सर्व संघांना विनंती करतोय की सर्वांनी एकत्र येऊन एक डान्स करायचा आपल्याला इथे. मी सर्व टीमला विनंती करतोय या स्टेज समोर या, आणि या आपल्या गावाचा विजय झाला म्हणून सगळ्यांनी एकत्र एक 5 मिनिटं का होईना आपला डान्स करायचा आहे. सर्व टीम इथे स्टेज समोर या. सगळ्या टीम, 4ही टीम, सॉरी 8ही, सगळे आपले जेवढे सगळे इथे सगळ्यांनी इथे स्टेज समोर या. आपण एक गाण्यावरती ठेका धरायचा सगळ्यांनी मिळून. विजेतेपद जरी असले तरी सगळेच इथे या ठिकाणी विजयी झालो आहेत, त्या अनुषंगाने आपण नक्कीच ठेका धरायचा आहे. मी एवढंच बोलेन की हा विजय AP वॉरियर्सचा नाही, पूर्ण गावाचा विजय आहे. आता APL स्पर्धा भरली तर या स्पर्धेसाठी युवराज पाटील यांनी खूप मेहनत घेतलेली आहे, त्याचा मी धन्यवाद देतो. आणि तसंच आणि याच्या पुढच्या वर्षी जी APL स्पर्धा होईल ही अधिक चांगल्या रीतीने पार पाडील ही आशा बाळगतो मी. चला सगळ्यांनी सहभागी व्हायचं.